शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामुळे वेतन रखडलेल्या शिक्षकांवर फूड डिलिव्हरी प्रकरणाची वेळ करण्याची आता वेळ आलेली आहे. नागपूर शिक्षक अनिल राठोड यांनी कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी शाळा सुटल्यानंतर फूड डिलिव्हरी करण्याचं काम हाती घेतलंय. मात्र काम करत असताना त्यांचा अपघात झाला. आता त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयानं शिक्षकांचं थकीत वेतन तत्काळ अदा करावं असे निर्देश दिलेत. मात्र प्रशासनानं अद्यापही हालचाली केलेल्या नाहीयेत. अतिशय संथ गतीनं या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये 632 शिक्षकांवर हाताला मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी. पाहूयात. संदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरिता अनिल राठोड आहे. काय सांगाल, हा प्रसंग आपल्यावर का बरं उद्भवला? सर, आमचं नाव नाही का शालार्थ आय डीमध्ये आलेलं आहे. आम्ही 2013 पासून इथं कार्यरत आहे. तर त्याच्यामुळे नाही का आमचं पेमेंट रखडलेलं आहे. सतत 14 महिने झाले आमचं पेमेंट झालेलं नाही. तर आता घरची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सगळी ढासळलेली आहे. म्हणून फूड डिलिव्हरीचं काम करावं लागत आहे सर. उपजीविकेसाठी दुसरं कोणतं साधन नाही. घरी आई-वडील म्हातारे आहे, माझा कुटुंब आहे, कुटुंब प्रमुख मीच आहे. त्यांना पण घरी पैसे गावाला पाठवावं लागते. त्याच्याने आता घरून जे आतापर्यंत उसने घेऊन पैसे हे चालवले आहे उपजीविकेसाठी. आता ते पण पैसे परत करावे लागते. मी गावाला जाऊ शकत नाही कारण की तिथं मला पैसे मागत आहे. त्याच्यानं मला हे काम करावं लागत आहे.